यस। तो विद्या मैम, आप मुझे बताइए, फिटनेस मतलब हेल्थ प्लस वेल्थ आप कैसे मैनेज करते हो? मतलब मैंने देखा है आप एक दिन भी मिस नहीं करते हो, आप सुबह डेली एक्सरसाइज के लिए होते हो, तो भी आप बिजनेस इतने अच्छी तरीके से रन कर रहे हो, क्योंकि वो आपके चेक से ही दिख रहा है हमें जो आपने क्लब अचीव किया है। तो ये कैसे मैनेज होता है विद्या मैम, प्लीज बताइए हमें। मतलब बहुत बार ऐसे होता है कि लोग बोलते हैं सुबह उठने के बाद दिन बहुत ही मतलब बोरिंग जाता है, जब प्लान देते हैं तब आलस आता है, तो ये सारी चीजें कैसे मैनेज करते हो आप सुबह इतने जल्दी उठने के बाद भी? ज्या असे म्हणतात मॅडम, तो 100% गैरसमज आहे. उलट आपण म्हणजे जर फिट मंत्राची सवय लागली आणि लवकर उठायची व्यायामाची जर सवय लागली तर 1001% तुमचा चेक ग्रो होणार म्हणजे होणार. आणि नाही का तुमच्या सगळ्याच इम्प्रुव्हमेंट होणार. बघा, फिट मंत्र तर प्रत्येकाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे, हे पाहिजे पण नाही, गरज पण आहे त्या गोष्टीची. पण नाही का ते कन्सिस्टन्सी होत नाही किंवा सिरियसनेस पण त्याच्यामध्ये येत नाही. पण आपल्या फिट मंत्रामुळं आणि मॅडम सिरियसली तुमच्यामुळं जी कन्सिस्टन्सी लागली तर नाही का ह्या फिट माझ्या ग्रोथ मध्ये फिट मंत्राचा 50% वाटा आहे. वा म्हणजे वा हो, वा. 11 महिने झाले मॅडम. माझा चेक पण रिवर्स नाहीये. आणि म्हणजे जो कॉन्फिडन्स आहे बाहेर जाऊन सांगण्यात, अगदी नाही का स्वतःला जेव्हा माणूस फिट नसतं ना, तर समोरच्याला कॉन्फिडेंटली त्या गोष्टी नाही सांगू शकत. आणि पहिला प्रश्न असतो, तुम्ही का नाही करीत मार्केटमध्ये गेल्यानंतर? तर तुम्हाला ग्रो व्हायचं असलं तर पहिलं स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. आणि स्वतःवरती काम तुम्ही म्हणजे नाही का कंटिन्यू ते वाक्य बोलायचं, पण बघा, नो पेन नो गेन. तर असं कंटाळा आला किंवा आपलं काही करू नये वाटलं तर तुमचं ते वाक्य आठवतं, नो पेन नो गेन. अरे, पेन नाही झाला तर गेन कसं काय होणार आहे? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये फिट मंत्रामुळे मॅडम सगळ्यात महत्वाचं सबकॉन्शियस माइंड वरती काम होतं आपलं. एवढं स्ट्रॉंग होतं सबकॉन्शियस माइंड, जे मन आपल्याला कंटिन्यू सांगत असतं तू नाही करू शकत, नाही करू शकत. पण हे फिट मंत्राची ताकद, ह्या नाही का शेवटच्या अर्ध्या तासाचं सेशन आणि नाही का फिट मंत्र जे बॉडीवरती वर्किंग होतं आपलं, तर ते आपल्याला जेव्हा मन म्हणतं तू नाही करू शकत, पण तेच सबकॉन्शियस माइंड मन म्हणतं नाही, 1001% तूच करू शकते. हा सगळ्यात मोठा फिट मंत्राचा फायदा. मी तर म्हणते 50% कॉन्ट्रीब्युशन माझ्या ग्रोथ मध्ये फिट मंत्राचं आहे. आणि प्रत्येकाने सिरियसली घेऊन फिट मंत्राला कनेक्ट झालं पाहिजे. आणि मी तर ठरवलंय, ज्यांना पण नाही का ग्रोथ करायची तर पहिलं आता बोलते नाही का फिट मंत्र जॉईन करा. कालच 3-4 लेडीजला बोलले, तुम्हाला वाटतंय नाही का एलडीपी झाला पाहिजे, कन्सिस्टन्सी आणि चेक वाढला पाहिजे, तर काहीच करू नका तुम्ही, सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. पहिलं फिट मंत्र जॉईन करा. वा शंभर वा वा टक्के वा हो वा वा. हो. ग्रेट ग्रेट ग्रेट, जबरदस्त. मस्त. मग विद्या मॅम, तुम्हाला असं वाटतं का आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो तेव्हा आपले जे काही कामं असतात, जे काही प्लॅन्स असतात, आज आपल्याला कुणाला प्लॅन द्यायचंय, कुणाला क्लोजिंग करायचंय, या सगळ्या गोष्टी लवकर उठल्यामुळे तितक्या पॉसिबल होतात आहे का फिट मंत्रामुळे? काय वाटतंय तुम्हाला? येस मॅडम, लवकर उठल्यामुळं पहिलं आपण आपल्या माइंड वरती वर्किंग करतो, पूर्ण बॉडीवरती वर्किंग करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फ्रेशनेस पण येतो आपल्यामध्ये, जे हॅप्पी हार्मोन्स क्रिएट होते. आणि उलट जे काम आपण आळसाने करतो ते पटपट करायला लागतो, नाही आपल्याला जायचं आवरायचं, कारण हॅप्पी हार्मोन्स बॉडीमध्ये क्रिएट झालेले असते. ते नाही का वेगळीच एनर्जी आलेली असते आपल्यामध्ये, स्वतःमधले चेंजेस आपल्याला वाटतात. आता माझे पहिले फोटो तुम्ही बघितले असन, भरपूर मोठे बदल म्हणजे नाही का एवढं 7-8 महिन्यात झालेले स्किन मध्ये, नाही का बॉडीमध्ये. आणि मग नाही का एक वेगळं फिलिंग आपल्याला येतं. आणि त्या आनंदात उलट आपण स्पीडने काम करतो आणि ते काम पण दिवसभर, जी एनर्जी सकाळी तुमची नाही का तुम्ही 9-10 वाजता जाता, ती एनर्जी असते ती रात्री 12 वाजता पण असते. मी बोलण्यातून पण म्हणते, म्हणजे कुणाला जर सांगितलं तर मी आता असं बोलते, रात्री 12ला पण बोलायला हवं, तेवढीच एनर्जी माझ्यामध्ये मेंटेन असते. ते फक्त फिट मंत्रामुळे होतं मॅडम. वाव वाव, ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच विद्या मॅम, तुम्ही तुमचा छान रिव्ह्यूज इतके शेअर केला. आणि पुन्हा एकदा तुमचं फार फार अभिनंदन की तुम्ही मिलिनियर क्लब अचीव केलाय. अशीच तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहो, ही आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच विद्या मॅम. थँक्यू.